नमस्कार. सुभेदारांच्या घरी पेड्यांचा बॉक्स आणि सुरा आलेला असतो. त्यासोबत एक चिठ्ठी आलेली असते. मी आता तुम्हा सगळ्यांना मारून टाकणार. ते ऐकून सगळेच जण हादरलेले असतात. अस्मिता सगळ्यांसमोरच म्हणते, अगं पूर्णाई, हा मैपत आपल्या सगळ्यांना मारून टाकेल का? त्यावर पूर्णाई म्हणते, काही काळजी करू नको, काही होणार नाही. त्यानंतर प्रताप म्हणतो, अगं अस्मिता, तुला काही कळत नाही का? त्यानंतर इकडे अर्जुन आणि चैतन्य घरी येतात. चैतन्यला हा सगळा प्रकार माहिती असतो. अर्जुन जरा टेन्शनला येतो, कारण घरचे टेन्शन मध्ये असतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, काय झालं? त्यावेळी चैतन्य म्हणतो, अरे तुला माहिती आहे का, आज ना मैपतने आपल्या घरी पेड्यांचा बॉक्स पाठविला. ते ऐकल्यावर अर्जुनला जरा धक्का बसतो. त्यानंतर कल्पना म्हणते, आणि पुढे पण सांग ना काय झालं ते. त्यानंतर चैतन्य सांगू लागतो, आणि त्यासोबत एक सुरा पाठवला आणि एक चिठ्ठी पाठवली. त्यात असं लिहिलं होतं की मी तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन. ते ऐकल्यावर अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अर्जुन म्हणतो, काय? त्याची एवढी हिंमत? आणि अर्जुन रागा रागा तिथनं निघतो. अर्जुन आपली गाडी घेऊन मैपतच्या घरी येतो. मैपतच्या घरात येतात अर्जुन जोराजोरात ओरडत बाहेर येतो. आतमध्ये शिरतो. मैपत, मैपत बाहेर ये. त्यानंतर साक्षी समोर असते. साक्षी म्हणते, काय झालं? त्यानंतर अर्जुन म्हणतो, मैपतला बोलव. त्यानंतर मैपत येतो. मैपतला हा सगळा प्रकार काय आहे हेच माहिती नसतं. अर्जुन म्हणतो, काय? मैपत, तुझी एवढी हिंमत? तू आमच्या घरातल्या सगळ्यांना मारून टाकणार? एक पेढ्याचा बॉक्स पाठविलास, त्यासोबत सुरा पाठविलास, आणि त्यासोबत अशी चिठ्ठी पाठवलीस. तुला काय वाटलं तेवढं सोपं आहे का? अरे, आमच्या घरातल्या कोणत्याही सदस्याला एक खरूच जरी आली ना, तर मी तुझं काय करेन ते मी आता सांगू शकणार नाही. मैपतला आता अर्जुन काय बोलतोय हे कळत नसतं, कारण मैपतने अशी कोणतीही घटना केलेली नसते. आता ही घटना नेमकी कोणी केले, आणि तो सुरा, पेड्यांचा बॉक्स हा कोणी पाठवलाय, हे जेव्हा अर्जुनला समजेल तेव्हा अर्जुन काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.